गुलाबजाम आपले छान तळले गेलेले। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज मी बनवणार आहे गुलाबजाम। खव्याचे नाही, पॅकेट मध्ये पण नाही, तर मी आज बनवणार आहे ब्रेड गुलाबजाम। अगदी सोपी पद्धत आहे, पटकन अशी होणारी आहे। तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण बघूया। तर इथे ब्रेड घेतलेले आहेत मी, दूध, मिल्क पावडर, 4-5 वेलची, 1.5 वाटी साखर आणि तूप। आता आपण पहिलं पाक बनवूया गुलाबजाम साठी। तर मी इथे टोप ठेवलेला आहे। तर आता या वाटीने मी साखर घेतलेली आहे 1.5 वाटी, तर मी 2 वाटी पाणी घेणार आहे। तर 2 वाटी पाणी घेतलंय आणि हीच वाटी 1.5 मी साखर घेतली। तर आता याच्यामध्ये मी ही साखर टाकते। आणि वेलची ही मी टेस्टले थोडीशी पूर्ण घेतले, साली सकट घेतलेली आहे, तर ती पण मी याच्यामध्ये टाकते। तुम्ही याच्यामध्ये कलर फूड पण टाकू शकता कलर साठी, आणि केसर पण टाकू शकता। तर मी नाही टाकणार आहे, मी फक्त वेलची टाकलेली आहे। तर आता आपण याला उकळी येऊन दे, चिकटपणा येऊपर्यंत आपण याला उकळी येऊन दे। तर आपला पाक होतोय तोपर्यंत आपण ब्रेडचे कट करूया। हे बघा, हे ब्रेड आहेत, तर त्याचे कॉर्नर असे आपण कट करूया। आपल्याला हे कॉर्नर नाही घ्यायचे, हे सगळे कट करूया। हे बघा, हे सगळे कॉर्नर कट करायचे आणि हे जे असे 4 भाग करायचे। असे छोटे तुकडे करून मी कढईत टाकते। तुम्ही हे मिक्सरला पण लावू शकता, असे कट करण्याऐवजी तुम्ही मिक्सरला पण लावू शकता, पण असे बारीक करून जरी हे केलं तर आपल्याला ते दुधातच मळायचं आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो हे बारीकच करते। तर हे जे सगळे मी कॉर्नर असे कट करून घेते। असे बारीक तुकडे करायचे त्याचे। म्हणजे मिक्सरला लावायची आपल्याला गरज नाही, असे बारीक घेतले मी। आता ब्रेडचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत असे। तुम्ही असे हाताने जरी असे कुस्करले तरी ते पटकन होतात, मिक्सरला लावायची काही गरज नाहीये। हे बघा, असे हाताने पटकन असे बारीक होतात। तर मी याच्यामध्ये आता मिल्क पावडर टाकते, 2 चमचे आहेत मोठे, आणि दूध। आता दूध पण आपण थोडं थोडं घेऊनच मळायचंय, एकदम नाही टाकायचंय। तर मी थोडं थोडं घेऊनच मळणार आहे। आता जेवढं आपल्याला लागेल तेवढं घ्यायचंय, मळता येईल असं। हे बघा, लगेच ब्रेड आपला कसा बारीक झाला।
दूध आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. हे बघा चांगलं आपलं मळलेलं आहे. हे बघा आता याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे, अर्धा चमचा तूप. परत मग चांगलं असं मळून घ्यायचं. हे बघा आता आपला चांगला मस्तपैकी असं गोळा झालेला आहे. तर आता आपण हे जे छोटे छोटे गोळे करूया. तुम्हाला जेवढे हवे तेवढे करा. आपल्या गुलाबजामच्या साईजचे गोल करा, ओव्हल शेप मध्ये करा, जसे हवे तसे करा. तर मी गोलच करणार आहे आणि बारीक करणार आहे. तर आता आपण हे जे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया. मी एवढ्या साईजचे बनवते. हे बघा या साईजचे गोळे बनवते. तर मंडळी हे बघा आता आपले गोळे तयार झालेले आहेत आणि इकडे आपलं पाक पण तयार झालेलं आहे. बघा आता मी इथे कढई ठेवले तापत. तर मी आता त्याच्यामध्ये तूप टाकते. तुम्ही तेलामध्ये पण गुलाबजामुन तळू शकता. मी तुपामध्ये तळते. आपली हे तुम्हाला तुपात तळायचं तर तुपात तळा, तेलामध्ये तळायचं तर तेलामध्ये तळा. आणि गॅस बारीक ठेवा, कारण आपले ते आतून पण शिजले गेले पाहिजे. त्याच्यामुळे तळताना गॅस शक्यतो बारीकच ठेवा. आता आपलं तूप गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे गोळे सोडूया. हे बघा आणि बारीकच गॅस ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर नाही तळायचंय, कारण आतून पण ते शिजले पाहिजे. तर हे चांगल्या तापत तळून घेऊया. कलर कसा आलाय बघा. गुलाबजाम आपले छान तळले गेलेले आणि बारीक गॅसवरच तळायचंय. हे आपण या पाकामध्ये टाकूया. कलर पण मस्त आलेला आहे. आपल्याला जाळायचं नाही येते. आपण गॅस बंद करूया. आता आपले सगळे गुलाबजाम ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत पाकामध्ये. आता आपले गुलाबजाम तयार आहेत. हे बघा, बघू शकता. आता आपले गुलाबजाम तयार. तर आता थोडा वेळ आपण पाकामध्ये त्याला मुरून देऊया, मग नंतर तुम्हाला मी त्याची टेस्ट दाखवते. तर मी आता हे टेस्ट साठी देते. बिचाऱ्यांना माहिती नाही हे कसले गुलाबजाम आहे. आता बघूया, टेस्टला देते, नंतर बघते, विचारते कसले ते सांग. चला.
बघा. ओ टेस्ट करून सांगा. छान आहे. कसले आहेत सांगा. ब्रेडचे ते वाटतात. ब्रेडचे गुलाबजाम आहेत. नक्की छान झाले. ध्रुव बघ टेस्ट कर. हाताने उचल. हा बघ हा कसा आहे. पूर्ण टाकलं तोंडात. चांगलं आहे. छान वाटतं. असं वाटत नाही ना ब्रेडचे. हा आवडला. अजून हवं आहे देते मी. त्यांना आवडले गुलाबजाम. आईकडे पण द्यायचे. त्यांना मी आता सध्या एकच देते. हे घ्या. तर मंडळी बघा, असं वाटत नाही की ब्रेडचे गुलाबजाम आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि पटकन अशी रेसिपी होणारी आहे. पाहुणे घरात आले तर अचानक काहीतरी गोड नाही, तर हे तुम्ही ट्राय करू शकता. आणि मी चांगले तुपात तळलेले आहेत, त्यामुळे त्याची टेस्ट अजून छान आलेली आहे. कारण कुठलाही गोड पदार्थ तुपामध्ये तळला तर त्याची टेस्ट चेंज होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आवडले ना. हां, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडेल तुम्हाला. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.